नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. राज्य कर्मचाऱ्यांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. काय आहे त्रिस्तरीय वेतन श्रेणी, याच्या संबंधाने जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ पूर्ण बघा. काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. प्लीज सबस्क्राईब, प्लीज सबस्क्राईब, प्लीज सबस्क्राईब. बंधूंनो, मी 3दा तुम्हाला सबस्क्राईब करण्याची विनंती केलेली आहे. आता इच्छा तुमची आहे. तर राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 4 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला होता. दिनांक 20 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने द्यावयाच्या प्रशिक्षणामध्ये अंशतः बदल करून 3 आठवड्याच्या सेवा अंतर्गत प्रशिक्षणाऐवजी 10 दिवसांचे अथवा घड्याळी 50 तासाचे सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयान्वये प्रशिक्षण सुरू होण्याचा कालावधी अंदाजित करून दिनांक 31/10/21 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अथवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यात आली होती. सदर शासन निर्णयान्वये शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना देखील लागू करण्यात आला आहे. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकसनानंतर प्रत्यक्षात 1 जून 2022 पासून प्रशिक्षण सुरू करण्यात आल्याने तसेच प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळण्यासाठी 45 दिवसाचा अवधी देण्यात आल्याने वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र 31/5/2022 अखेर सेवानिवृत्त तसेच काही प्रकरणी 31/7/2022 अखेर सेवानिवृत्त शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेली नाही. म्हणून अशा वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणातून सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आता राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू आलेल्या त्रिस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने द्यावयाच्या प्रशिक्षणाबाबत निर्गमित शासन निर्णय दिनांक 20/7/2021 मधील परिच्छेद 5 मध्ये नमूद प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्याबाबतची मुदत शासन स्तरावरून प्रशिक्षणाचे आयोजन न झाल्याने प्रशिक्षणाची संधी उपलब्ध न झाल्याने वाढवण्यात येत असून 31 जुलै 2022 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यात येत आहे. या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय मी आता दाखवित आहे, जो तुम्ही वाचू शकता. काही शंका असल्यास तुम्ही कमेंट्स करून लिहू शकता आणि ज्यांनाही वरिष्ठ आणि निवड श्रेणी लागलेली नाही त्यांनी तात्काळ आपले प्रस्ताव कार्यालयात सादर करून या संधीचा लाभ घेऊ शकता. तर चला मंडळी, व्हिडिओ चांगलाच आहे. मला वाटते तुमच्याही कामात आला असेल असं वाटत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि विनंती आहे की कुठल्या जिल्ह्यातून आपण व्हिडिओज बघता आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट्स करायला लिहू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.